खानदेशी राजा न्यूज। उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्जिकल स्ट्राईक, 11 तासांच्या थरारक मोहिमेत 51 गोवंशांची सुटका, गोमाफियांवर मोठा गुन्हा दाखल। सारंगखेडा हादरलं, गो तस्करीच्या कथित सर्वात मोठ्या अड्ड्यावर धाड, राजकीय दबाव झुगारून गोरक्षा पथकाची मोठी कारवाई। 24 मे 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यात एक मोठी कारवाई पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे। आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संजय काका शर्मा, प्राणीन फाउंडेशन संस्थापिका नेहा पटेल तसेच प्राणी कल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सारंगखेडा परिसरात तब्बल 11 तास मोहीम राबवण्यात आली। या कारवाई दरम्यान 51 गोवंशांची सुटका केल्याचा दावा करण्यात आला असून त्यांना कथित कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचा आरोप आहे। संबंधित प्रकरणात एक अशोक लेलँड बाडा दोस्त वाहन जप्त करण्यात आल्याचं सांगितले गेले। कारवाईत धुळे येथील कथित आरोपी नदीम सलीम कुरेशी उर्फ नदीम बेला याच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। प्रकरणाची नोंद सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। राजकीय दबाव आला पण कारवाई थांबली नाही। गोरक्षा पथक, प्राणी कल्याण अधिकारी केदार चौधरी आणि नंदुरबार जिल्हाध्यक्ष ललित पाटील यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे। सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना पुढील पालनपोषणासाठी विश्वमाता गोशाळा दोंडाईचा येथे हलवण्यात आल्याचं सांगितले गेले। ही उत्तर महाराष्ट्रातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा संबंधित कार्यकर्त्यांनी केला असून अधिकृत तपास आणि पोलीस नोंदींनुसार पुढील माहिती स्पष्ट होईल। जय श्रीराम, जय गोमाता। आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जनांदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य श्री संजयजी काका शर्मा व प्राणी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रणरागिनी नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून व मान्य प्राणी कल्याण अधिकारी अंकुश दादा गोडसे सांगली यांच्या मार्गदर्शनाने आणि दोंडाईच्या शादा प्राणी आद्य गोरक्षक टीम यांच्या सहकार्याने आज नंदुरबार जिल्हा येथील गो तस्करीचा सर्वात मोठा अड्डा सारंगखेडा इथे 3 ठिकाणांवरती स्पॉट रेड पोलीस प्रशासनाच्या गोरक्षक सेलच्या मदतीने मारण्यात आली। त्यात एक अशोक लेलँड वाहन भरता सापडलेली आहे आणि त्यानंतर पूर्ण उत्तर महाराष्ट्रातील ही कारवाई सर्वात मोठी कारवाई मानली जाईल। त्यामध्ये टोटल म्हणजे एकूण 51 गोवंश कत्तलीपासून मुक्तता गोवंशांना देण्यात आलेली आहे। जय श्रीराम, जय गोमाता।